कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। इचलकरंजी जवळ कोरोची इथं राहणारा सागर भिसे हा ड्रायव्हरचं काम करतो। सागरचे शहापूरमधील नातेवाईक अक्षय रेणके याच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध आहेत। यातून सागर आणि अक्षयची पत्नी हे दोघे फेब्रुवारी 2025 मध्ये घरातून पळून गेले होते आणि 3 महिन्यांनी पुन्हा घरी परतले होते। या रागातून अक्षय हा सतत सागरला शिवीगाळ करून धमकावत होता। याच रागातून सोमवारी रात्री कोरोचीतील जलकुंभाजवळ अक्षय आणि मंथन या दोघांनी सागरला शिवीगाळ करत कोयत्यानं हल्ला केल्यामुळे सागर गंभीर जखमी झाला। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करून न्यायालयात हजर केलं असता 5 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे। हातकणंगले तालुक्यातील पेठवडगावमधील अमोल काळे घरी चालले होते। त्यावेळी हद्दपार असलेल्या शुभम शिंदे, यश माने आणि हर्षवर्धन पाटील यांनी एका वाईन शॉपीसमोर काळे यांना अडवून शिवीगाळ करत चाकूने हल्ला केला। या हल्ल्यात काळे जखमी झालेत। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पेठवडगाव पोलिसांनी शुभम शिंदे याला अटक केली आणि काळे यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केलं। नवरात्र उत्सवाच्या काळातच हद्दपार आरोपी शहरात मोकाटपणे फिरून सशस्त्र हल्ला करत असल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अंमलदार प्रवीण पाटील यांना मिळालेल्या माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकानं हुपरी रेंदाळ परिसरात सापळा लावून महावीर पाटील या दुचाकी स्वाराला पकडलं। त्याच्याकडील 50,000 रुपयाचा गुटखा, दुचाकी आणि मोबाईल असं सुमारे 1,20,000 रुपयांचं साहित्य जप्त केलं। महावीर पाटील याला हुपरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं। नवरात्र उत्सवानिमित्त रोहन चव्हाण सरकार यांच्या पुढाकारातून सरनोबतवाडीमध्ये वैद्यकीय तपासणी शिबिर घेण्यात आलं। ॲस्टर आधार हॉस्पिटलच्या पथकानं नागरिकांची आरोग्य तपासणी, ECG आणि रक्ताच्या चाचण्या केल्या। तसंच रोटरी फाउंडेशनच्या फिरत्या नेत्र चिकित्सालयाच्या वतीनं नेत्र तपासणी करण्यात आली। तसंच मोतीबिंदू झालेल्या रुग्णांना नेत्र सर्जरीच्या तारखा देण्यात आल्या। या शिबिराला सरनोबतवाडी परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। शिबिर यशस्वीतेसाठी चंद्रकांत गजबर, कुलदीप अडसूळ, सागर गजबर, विशाल सुतार, रणजित चव्हाण, योगेश नायकवडे, बाळू वाघमोडे, प्रेम भोसले यांचं सहकार्य लाभलं। सुमारे 300 लोकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला। महापालिकेच्या आणि जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजी भाषेची भीती कमी व्हावी या उद्देशानं कृपाल यादव हे शिक्षक कार्यरत आहेत। कोल्हापुरातील सणगर गल्लीतील कृपाल यादव यांनी 13 वर्षांपासून महापालिकेच्या आणि जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत इंग्रजी शिकवण्याचा उपक्रम सुरू ठेवलाय। त्यासाठी यादव यांनी आजवर 350 मोफत कार्यशाळा घेतल्यात। यादव यांनी त्यांच्या कार्याला मिशन इन्स्पायरिंग यंग इंडिया असं नाव दिलंय। स्वखर्चातून ते या सर्व कार्यशाळा घेत आहेत। त्यांच्या उपक्रमाचं शैक्षणिक वर्तुळातून कौतुक होतंय।